कोणी बोलणार? गाडी बंद करा जरा. रोल का नाही, मोहन गाडी करा. काय सांगाल? विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. गेल्या लोकसभेच्या वेळेला मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 63,000 मतांचं पिछाडीवर गेला होता. त्याचं कारण काय असावीत हे ओळखण्याचा एक प्रयत्न आमचा होता. त्याचं कारण असं होतं की 2014च्या लोकसभेला मोहोळ विधानसभामध्ये 15,000चं लीड मिळालं होतं. 2019 साली 15,000 पाठीमागे पडलेलं होतं. पण इतका मोठा गॅप एकदम 63,000चा का बरं पडलेला असावा आणि त्याच्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय राहिली असेल, काय कारणं असावीत त्याची, याच्यासाठी आजपासून प्रवास चालू केलेला आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये. त्याचबरोबर मंगळवेढा पंढरपूरमध्ये सुद्धा फिरणार आहे आणि दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मी फिरणार आहे. साधारण असं जाणवतं आहे की नुसतं एकच फॅक्टर जे लावलेलं होतं मराठा आरक्षण, हा एकच फॅक्टर याला कारणीभूत आहे असं काय नाही आहे. हा फॅक्टर तर होताच होता. त्याचबरोबरनं दलित वोट्स किंवा मुस्लिम अल्पसंख्याक वोट्स ह्या वेगळ्या परसेप्शनखाली गेलेले होते. नॅरेशन वेगळं होतं, त्यामुळे ते मिळाले नाहीत. हे जरी खरं असलं तरी मोहोळपुरतं सांगायचं झालं तर इथल्या कार्यकर्त्याला म्हणावं तसं कामाला लावलं गेलेलं नाही हे जाणवलं त्यांच्याशी बोलत असताना. आणि त्यामुळंच माझा कार्यकर्ता हा चार्ज असावा. एकदम इथं पोटेन्शियल आहे. इथले कार्यकर्ते हे एकदम तळागाळात जाऊन काम करणारे आहेत आणि त्यामुळं त्यांची जी काही मेहनत आहे ती वाया जाऊ नये. आणि म्हणूनच येत्या इलेक्शनच्या वेळेला इथे आमचा मित्रपक्षाचा उमेदवार असणार आहे. पण तरीसुद्धा माझा कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे जबाबदारी सोपवली जावी, त्याने ती जबाबदारी पार पाडावी, लोकांचे आशीर्वाद त्यांनी घ्यावेत, लोकांच्या पर्यंत केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या योजना आहेत त्या घेऊन जाव्यात. यासाठी म्हणून त्यांना थोडंसं बॅकअप मिळावं, पुशअप मिळावं, त्याने चार्ज व्हावे, याच्यासाठी हा दौरा आहे. एकत्रित बसणं आहे, जेवणं आहे, गप्पा गोष्टी करणं आहे आणि त्याच्यातूनच संवादातून उन्नती आमची करायची आहे आणि म्हणून हा दौरा आखला गेलेला आहे. माहिती स्वतंत्र लढल्यास आपण भाजपमध्ये विचारू शकता. महायुती स्वतंत्र लढल्यास हां विधानसभेला आपण इच्छुक आहात? नाही, सर्व पक्ष. किंवा ही जागा जर भाजपला सुटली तर आपण हां, ही जागा जर भाजपला सुटली तर मी इच्छुक आहे. पण तशी शक्यता नाही आहे. एकतर अजितदादांचं इथं विद्यमान आमदार आहेत. त्यानंतर जर त्यांना मिळालं नसेल तर पारंपरिकप्रमाणे इथं शिवसेना लढत आली आहे. त्यामुळं शिंदे साहेबांचं इथं उमेदवार असू शकतो. भाजपसाठी इथं जागा तशी नाही आहे. रेअर पॉसिबिलिटी आहे. मग आपण मला भाजप कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली नसल्यामुळे मताधिक्य कमी मिळालं लोकसभेत. भाजप कार्यकर्त्याला म्हणावं तसं पळवलं नाही की बाबा तू हे 5 गावं कर, ही एवढं कर, तू हे काम कर, असे स्पेसिफिक ज्याला म्हणतात तशी जबाबदारी न दिल्यामुळे काय करावं नक्की असं आमच्या कार्यकर्त्यांना त्यावेळेला कळालं नाही. ती जबाबदारी त्यांना नेमकी अशी मिळावी की बाबा ही 5 गावं तू करायची, तरच ती आमचे कार्यकर्ते ती जबाबदारीने ते करतील असं मला वाटतं.